माझ्या घरी घरकामासाठी मी एक बाई ठेवली होती. तिच्या मुलीला मी ऑफिसमध्ये काम दिलं होतं. तिची मुलगी दिसायला खूप सुंदर होती. ती आणि मी ऑफिसच्या मीटिंगसाठी 2 दिवसाच्या मुक्कामासाठी गेलो होतो. आम्ही दोघेही त्या दिवशी एकत्र राहिलो. साधारण रात्रीचे 10 वाजले असतील. आम्ही दोघेच खोलीत होतो. दोघांनी गप्पा मारल्या आणि ती झोपायला जाऊ लागली. मी तिचा हातात घेतला. तिनं माझ्याकडं वळून पाहिलं आणि नमस्कार मित्रांनो, माझं नाव विनीत आहे. मी सिटीत राहतो. माझी एक छोटीशी कंपनी आहे. साधारण 10 एम्प्लॉई असतील. कंपनी छोटीच आहे पण चांगले पैसे मिळतात. माझं शिक्षण एकदम गरिबीतून झालं. माझ्या आईवडिलांनी खूप कष्ट केले. ते खूप गरीब होते. त्यांनी दुसऱ्यांच्या शेतात काम करून मला शिकवलं आणि मी खूप मेहनत करून चांगलं शिक्षण घेतलं. शिक्षण पूर्ण झाल्यावर मी स्वतःची कंपनी सुरू केली. आज माझं सर्व काही व्यवस्थित चाललं आहे. माझं वय आता 32 वर्ष आहे. कामाच्या व्यापात मला लग्न करायला वेळच मिळाला नाही. मी शहरात एकटाच राहत होतो. माझ्या स्वतःचा फ्लॅट होता. माझ्या घरी कामाला एक मोलकरीण होती. तिचं नाव राधा होतं. ती साधारण 45 वर्षाची असावी. दिसायला सुंदर होती. खरं तर खूपच सुंदर होती. ती खूप कष्टकरी बाई होती. सकाळी लवकर यायची. तिच्याकडे माझ्या घराची एक चावी होती. ती लॉक उघडून घरात यायची, साफसफाई करायची, स्वयंपाक करायची आणि काम झालं की निघून जायची. ती खूप प्रामाणिक होती. कधीच कोणत्याही कामाला नाही म्हणत नव्हती. असंच एकदा रविवार होता. मी घरी होतो. राधाबाई काम करत करत म्हणाल्या, साहेब, माझं तुमच्याकडं एक काम होतं. माझ्या मुलीचं शिक्षण पूर्ण झालं आहे. तिला तुमच्या ओळखीनं कुठे नोकरी मिळाली तर पहा. घरची परिस्थिती आमची खूप नाजूक आहे. तिला जर नोकरी लागली तर ती घराला हातभार लावेल. मी लगेच माझं व्हिजिटिंग कार्ड दिलं आणि म्हटलं, तिला उद्या माझ्या ऑफिसमध्ये पाठवा. उद्या सोमवार आहे. त्यावर त्या काहीच न बोलता हसल्या आणि गेल्या. मी नेहमीप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळी उठून आवरलं, इनशर्ट केला, टाय बेल्ट सगळं घालून ऑफिसला गेलो. साधारण 9:30 वाजता एक सुंदर साडी घातलेली, केस मोकळे सोडलेली गोरीपान आणि खूपच सुंदर तरुणी माझ्या केबिनच्या बाहेर आली. तिनं दरवाजा नॉक केला. मी तिला आत यायला सांगितलं. ती माझ्यासमोर आली आणि उभी राहिली. मी तिच्याकडं पाहतच राहिलो. ती खूपच सुंदर दिसत होती. माझ्या आयुष्यात मी कधीच इतकी सुंदर मुलगी पाहिलेली नव्हती. काही वेळ मी तिच्याकडं पाहत राहिलो आणि मग भानावर आलो. मी तिला बसायला सांगितलं. ती म्हणाली, माझं नाव रेवती आहे. हे कार्ड तुम्ही माझ्या आईकडं दिलं होतं. मी राधाबाईंची मुलगी आहे. मला जॉब हवा आहे. माझा विश्वासच बसत नव्हता की राधाबाईंची मुलगी आहे म्हणून, कारण ती दिसायला खूपच सुंदर होती. मी तिला विचारलं, तुझं शिक्षण काय झालं आहे? तेव्हा ती म्हणाली, माझं BCom पूर्ण झालं आहे. शिक्षण चांगलं झालं होतं म्हणून मी तिला नोकरी देण्याचा निर्णय घेतला. मी तिला पगार 25,000 रुपये सांगितला आणि म्हटलं, काम चांगलं केलंस तर मी पगार वाढवून देईल. ती खूप खुश झाली. माझ्याकडं पाहून हसली. तिच्या डोळ्यात पाणी तरळत होतं. ती म्हणाली, थँक्यू सर. मी तिला म्हटलं, उद्या तुझं ऑफर लेटर मिळेल. उद्यापासून तू कामावर ये. आपल्या ऑफिसचं टायमिंग 9 ते 6 असतं. मी संध्याकाळी घरी आलो. राधाबाई संध्याकाळी स्वयंपाक करायला आल्या होत्या. त्यांची आणि त्यांच्या मुलीची घरी भेट झाली होती. राधाबाई खूप आनंदी वाटत होत्या. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. त्यांनी माझ्यासाठी जेवण बनवलं आणि निघून गेल्या. मी जेवण केलं. संध्याकाळी झोपताना मला झोप लागत नव्हती. माझ्या डोळ्यासमोर ती सुंदर रेवती सतत दिसत होती. तिच्याच विचारात मी रात्री केव्हा झोपलो ते मला कळलंच नाही. सकाळी उठून मी आवरलं, नाश्ता केला, जेवणाचा डब्बा घेतला आणि ऑफिसला गेलो. रेवती माझ्या आधीच ऑफिसमध्ये आली होती. ती आधीच बसलेली होती. मी तिला कामाचं स्वरूप समजावून सांगितलं. मी तिला माझी असिस्टंट म्हणून कामावर घेतलं होतं, म्हणून तिला सारखं माझ्यासोबत राहावं लागणार होतं, माझ्यासोबत काम करावं लागणार होतं. ती खूप प्रामाणिक होती. खूप व्यवस्थित काम करायची. कामाच्या बाबतीत कधीही ती हलगर्जीपणा करत नव्हती. सर्व गोष्टी वेळेवर होत असत. माझी कुठे मीटिंग आहे, मला कुठे जायचं आहे, सर्व शेड्यूल ती पाहत होती. हळूहळू आम्ही दोघे एकमेकांना ओळखू लागलो. मला तिचा स्वभाव खूप आवडला होता. ती कामावर आल्यापासून माझं काम खूप हलकं झालं होतं. माझ्याकडे कोणीही असिस्टंट नव्हती. त्यामुळे मला कामाचा खूप लोड यायचा. पण आता रेवती सर्व पाहू लागली होती. माझं अर्ध्यापेक्षा जास्त काम तीच हलकं करत होती.
तिला मी मीटिंगलासुद्धा बाहेर घेऊन जाऊ लागलो. जेव्हा आमची दुसऱ्या कंपनीबरोबर मीटिंग असायची तेव्हा आम्ही दोघं एकत्र जायचो. ती माझ्यासोबत कारमध्ये पुढे बसायची. माझ्याकडे चोरून चोरून पाहायची. मला तिचं कौतुक वाटायचं. तिचं बोलणं, तिचं हसणं हे माझ्या मनात घर करत चाललं होतं. असंच एके दिवशी मी रेवतीला जवळच्याच एका कॉफी शॉपमध्ये घेऊन गेलो. तीसुद्धा आता व्यवस्थित कंपनीत कसं बोलायचं, कसं वागायचं हे शिकली होती. ती नको म्हणत होती तरीही मी तिला घेऊन कॅफेमध्ये गेलो. आम्ही दोघांनी एक एक कोल्ड कॉफी घेतली. मला आता तिची खूप सवय झाली होती. तिच्याशिवाय मला करमत नव्हतं. मला राहून राहून तिची आठवण येत होती. एकदा मी आजारी पडलो. मी रेवतीला फोन करून सांगितलं की मी आजारी आहे, तुला 2-3 दिवस ऑफिस एकटीनं हँडल करावं लागेल. ती तयार झाली. मी आजारी आहे म्हटल्यावर रेवती त्या दिवशी सकाळीच माझ्याकडे आली. तिची आईसुद्धा तिच्यासोबत होती. दोघींनी येऊन माझी चौकशी केली. रेवती माझी खूप काळजी घेत होती. ती ऑफिस हँडल करत होती आणि ऑफिसवरून संध्याकाळी थेट माझ्याकडे यायची. माझी विचारपूस करायची, गोळ्या औषधं द्यायची, माझी मनापासून सेवा करायची. त्यामुळे माझं तिच्यावर अधिकच प्रेम वाढू लागलं होतं. 3 दिवसांनी मी व्यवस्थित बरा झालो. पुन्हा मी ऑफिसला जाऊ लागलो. रेवतीचे मी खूप आभार मानले. तिचा पगारही वाढवला. तिला आता चांगला पगार मी देत होतो. म्हणून रेवती आणि तिची आई खूप खुश झाल्या. एकदा ऑफिसची मीटिंग होती. मला आणि रेवतीला बाहेर जावं लागणार होतं. 2 दिवसांचा मुक्काम होणार होता. मी रेवतीला विचारलं की आपल्याला 2 दिवसांची मीटिंग आहे, आपल्याला बाहेरगावी जावं लागणार आहे, कदाचित बाहेर मुक्कामही करावा लागेल. तिनं थोडा विचार केला आणि ती तयार झाली. माझ्या कारमधून आम्ही मीटिंगला गेलो. खूप लांबचा प्रवास होता. रेवती माझ्या शेजारीच बसलेली होती. मी कारमध्ये खूप रोमॅन्टिक हिंदी गाणी लावली होती. ते ऐकून रेवती मनातल्या मनात लाजत होती. हळूच माझ्याकडं चोरून पाहत होती. माझं पूर्ण लक्ष तिच्यावर होतं. तिच्यासोबत कारमध्ये प्रवास करायला खूप छान वाटत होतं. आम्ही संध्याकाळी मीटिंगच्या ठिकाणी पोहोचलो. आम्ही तिथेच एका हॉटेलमध्ये एक रूम घेतली. रेवतीसाठी मी वेगळी रूम घेणार होतो, पण तिनेच म्हणाली, उगाच खर्च करू नका, मला काही प्रॉब्लेम नाही. मग आम्ही दोघंही एकाच रूममध्ये थांबलो. संध्याकाळी जेवण झालं. खूप गप्पा मारल्या. रूममध्ये 2 बेड होते. आम्ही वेगवेगळ्या बेडवर झोपलो. पण आज आपण रेवतीबरोबरच एका रूममध्ये राहणार आहोत हे माझ्या मनात घोळत होतं. माझ्या मनात खूप घालमेल होत होती. मला झोप लागत नव्हती. मला रेवती खूप आवडू लागली होती. मी रेवतीकडे पाहत होतो. झोपलेली होती. तिच्या त्या सुंदर चेहऱ्याकडे पाहून मला तिच्या ओठांचा एक किस घ्यावा असं वाटत होतं. पण माझ्या डोळ्यासमोर रेवतीची आई आली. असं कोणाचा फायदा घेणं बरोबर वाटलं नाही. त्या रात्री मला कधी झोप लागली काही समजलंच नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो. मी माझं आवरलं. रेवती आंघोळीला बाथरूममध्ये गेली म्हणून मी तिला म्हणालो, थोडा बाहेर फिरून येतो. आणि मी बाहेर निघून गेलो आणि रूमला लॉक लावलं. दोघांकडं एक एक चावी होती. बराच वेळ झाला. मला वाटलं रेवतीचं आवरलं असेल म्हणून मी पुन्हा माझ्याकडच्या चावीनं दरवाजा उघडला तर रेवती नुकतीच आंघोळ करून अंगाभोवती टॉवेल गुंडाळून बाहेर येत होती. तिचे केस ओले होते. मी दरवाजा उघडला आणि तिच्याकडं पाहतच राहिलो. आमच्या दोघांची नजरानजर झाली. तिनं नजर चोरली आणि पाठमोरी झाली. ती लाजली. मी तिच्याकडं पाहत होतो. ती खूप सुंदर दिसत होती. तिचे ते आंघोळ केल्यामुळे ओले झालेले केस खूप छान वाटत होते. केसांमधून पाणी पडत होतं. ती खूप सुंदर दिसत होती. मी काही वेळ तिच्याकडं पाहत राहिलो. पुन्हा भानावर आलो आणि मी बाहेर निघून गेलो. रेवतीनं पटापट कपडे बदलले आणि मी पुन्हा आतमध्ये आलो. रेवती तिचं आवरून बेडवर बसली होती. मीही तिच्या जवळ गेलो. रेवती माझ्याशी बोलत नव्हती. रेवतीला मी म्हणालो, अगं तू खूप वेळ लावला आवरायला. मला माहिती नव्हतं. मला वाटलं तू आवरून बसली असेल म्हणून मी आलो. तिनं माझ्याकडं पाहिलं. तीसुद्धा म्हणाली, माझीसुद्धा चूक होती. मी सुद्धा बाहेर येताना व्यवस्थित पाहूनच यायला हवं होतं. मग आम्ही दोघांनी बाहेर जाऊन नाश्ता केला. आमची मीटिंग अटेंड केली. कंपनीला खूप मोठं काम मिळालं होतं. मी खूप खुश होतो. राधिकाला मी एका चांगल्या हॉटेलमध्ये घेऊन जेवायला गेलो. तिनं एवढं मोठं हॉटेल कधीच पाहिलं नव्हतं. आम्ही दोघांनी तिथं जेवण केलं. चांगले चांगले पदार्थ खाल्ले. पुन्हा संध्याकाळी आम्ही राहत असलेल्या रूमवर आलो. उद्या सकाळी आम्हाला परत रिटर्न जायचं होतं. दिवसभर मीटिंगमुळे आम्ही थकलो होतो. आम्ही दोघेजणं येऊन बेडवर बसलो. आज झालेल्या मीटिंगबद्दल चर्चा करत होतो. मी तर खूप खुश होतो.
कारण मला चांगलं काम मिळालं होतं. थोड्या वेळानंतर गप्पा मारल्या. आता रात्रीचे 10-10:30 वाजले असतील. रेवती उठून आता झोपायला जाणार होती. ती उठली आणि पाठमोरी झाली. तेवढ्यात मी तिचा हात पकडला. रेवतीनं माझ्याकडं पाठमोरी होऊन पाहिलं. रेवतीनं मान खाली घातली होती. मी रेवतीला माझ्याकडं पाहायला सांगितलं. ती माझ्याकडे पाहू लागली. आता आमच्या दोघांचे डोळे एकमेकांच्या डोळ्याला भेटले होते. मी रेवतीला म्हणालो, रेवती, मला तुझ्याशी काही बोलायचं आहे. रेवती म्हणाली, बोला. मी म्हणालो, रेवती, तू मला आवडतेस. माझं तुझ्यावर प्रेम आहे. तू खूप प्रामाणिक आहेस. जशी तुझी आई आहे तशीच. मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. काही वेळ रेवती शांत होती. हळूहळू तिचे डोळे पाण्याने भरले. मी सुद्धा उठून उभा राहिलो. रेवतीनं मला मिठी मारली. माझ्या मिठीत ती रडत होती. ती म्हणाली, तुमचं एवढं मोठं हृदय असेल असं मला कधीच वाटलं नव्हतं. मलाही तुम्ही खूप आवडता, पण मीच तुम्हाला कधी विचारलं नव्हतं. कारण आपल्या दोघांच्या परिस्थितीमध्ये खूप मोठी दरी होती. मी हळूच रेवतीच्या गुलाबी ओठांवर माझे ओठ टेकवले. आम्ही दोघांनी एकमेकांचं चुंबन घेतलं आणि एकमेकांवर प्रेम करू लागलो. ती रात्र माझ्यासाठी खास होती, कारण त्या दिवशी मला कंपनीसाठी एक मोठं कामही मिळालं होतं आणि रेवतीनं मला हो म्हटलं होतं. लग्नासाठी होकार दिला होता. त्यामुळे मी खूप आनंदी होतो. दुसऱ्या दिवशी आम्ही घरी पोचलो. सगळ्यात अगोदर मी रेवतीच्या घरी रेवतीला सोडायला गेलो. तिची आई घरी होती. मला त्यांनी चहापाणी केलं. रेवतीच्या आईला मी म्हणालो, मला तुमच्याशी काही बोलायचं आहे. रेवतीची आई म्हणाली, बोला. मी म्हणालो, रेवतीशी मला लग्न करायचं आहे. मला ती खूप आवडते. माझं तिच्यावर प्रेम आहे. जर तुमची इच्छा असेल तर. रेवतीची आई म्हणाली. तिच्याही डोळ्यात पाणी आलं होतं. त्या रेवतीकडं पाहत होत्या. रेवतीनं डोळे मिटले. आईनं होकार दिला आणि काही दिवसातच आम्ही दोघांनी लग्न केलं. आता मी आणि रेवती खूप आनंदाने संसार करत आहोत. एकमेकांवर खूप प्रेम करत आहोत. आता रेवती गरोदर राहिली आहे. तिच्या पोटात आमच्या दोघांचं प्रेम वाढत आहे. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, रेवतीशी मी लग्न केलं. तुम्हाला काय वाटतं की मी लग्न करायला हवं होतं की नको? प्रेम हे केवळ रूपावर, पैशावर किंवा परिस्थितीवर होत नाही, तर मनाच्या आणि मूल्यांच्या गाभ्यावर होतं. जेव्हा दोन माणसं एकमेकांच्या आत्म्यावर प्रेम करतात, तेव्हा समाज, परिस्थिती, अंतर काहीच अडथळा ठरत नाही. रेवती आणि त्याच्या प्रेमाची गोष्ट आपल्याला शिकवते की योग्य वेळ आणि खरी भावना यांचं मिश्रण असलं की नातं आयुष्यभर टिकतं. एकमेकांना समजून घेतलं की प्रेमाचं फळ कायमस्वरूपी समाधानात असतं. मित्र आणि मैत्रिणींनो, ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.